सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सुभेदारांच्या घरी गुढीपाडव्याची जय्यत तयारी सुरू झालेली असते आणि आता अस्मिता ते सर्व मजा बघत असते. तर प्रताप म्हणतो की अगं अस्मिता, सर्वजण काम करतात, तयारी करतायत आणि तू बघून नुसती मजा बघत बसली की काय? अस्मिता म्हणते तुम्ही सगळं कामं करता ना, मग मी कशाला करू, आणि मी ऑनलाईन शॉपिंग करते ना. प्रताप म्हणतो की आज तर सणासुदीचा दिवस आहे, एकदम मस्त वाटतंय. आणि अर्जुन, अश्विन, तुम्ही आज ऑफिसच्या कामाचा विचार करू नका बरं का, आज घरी राहून तुम्ही मस्त एन्जॉय करा. तेव्हा अर्जुन हसू लागतो. तर अश्विन म्हणतो येस डॅड. अश्विन म्हणतो मी तर सुट्टी घेणार. तर लगेच अर्जुन म्हणतो की मला फुल डे सुट्टी भेटणार नाही, कारण माझे क्लायंट येणार आहे आणि तू खूप स्पेशल आहे, तेव्हा तिचं खाणंपिण्याचं बघा आणि तुम्हाला खूप त्यासाठी व्यवस्थित खाणंपिणं बनवावे लागेल. तर प्रताप म्हणतो अर्जुन कोण येणार आहे? तर अर्जुन म्हणतो की डॅड आल्यावरती तुम्ही बघतालच. तर लगेच कल्पना म्हणते की अर्जुन, तुझे क्लायंट एवढे इम्पॉर्टंट आहे का? अरे पण त्यांना आज कशाला बोलावलं? आपल्या घरी आज किती गडबड असते तुला माहिती आहे ना अर्जुन. तर सायली विचार करते की यांनी मला त्या क्लायंटबद्दल कसं नाही सांगितलं. तर आता सायली तिच्या बेडरूममध्ये येऊन आता गळ्यातील सोन्याचा हार घालते. तर त्या हाराने सायलीचे मनमोहक सौंदर्य आता उठून दिसत असते. त्यानंतर आता सायली ही कानात सुद्धा कुंडले घालते. तर सायली आता खूपच सुंदर दिसत असते. इकडे आता सर्वजण गुढी उभारण्यासाठी बाहेर आलेले असतात. तर विमल म्हणते की वहिनी, सायलीताई कशा नाही आल्या अजून? तेवढ्यात पाठीमागे बघत कल्पना म्हणते ती बघ आली. तर अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि सायली ही दरवाजात येताच सायली सगळ्यांकडे बघत हसते. तर अर्जुन हा खूप सायलीवरती इम्प्रेस झालेला असतो. सायलीचे ते मनमोहक सौंदर्य बघून अर्जुन हा सायलीकडे प्रेमाने बघू लागतो. तर आता पटकन कल्पना तिच्या काजळाचा टिक्का आता सायलीच्या गालाला लावते आणि म्हणते सायली, आज तू खरंच खूप सुंदर दिसतेस. तर आता प्रताप लगेच म्हणतो की आजची गुढीपाडव्याची पूजा अर्जुन करेल, कारण आपल्या घरावरती संकट आलं होतं ते टाळून आता अर्जुनने विजय मिळवला. कल्पना म्हणते सायलीचा सुद्धा यामध्ये तेवढाच हात आहे, विसरू नका बरं का. तर आता तेवढ्यात अस्मिता म्हणते की ते बघा गुढी खाली पडायला लागली. तर आता लावलेली गुढी खाली पडू लागते. तेवढ्यात सायली आणि अर्जुन पुढे येत त्या गुढीला धरतात आणि पडण्यापासून वाचवतात. तर पूर्णाईला मोठा धक्का बसतो. तर आता अर्जुन आणि सायलीचे हात एकमेकांवरती गुढीला धरलेले असतात आणि दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात. तर आता लगेचच अश्विन ती गुढी व्यवस्थित बांधतो. पूर्णाई म्हणते की गुढी जर पडली असती तर खूप अशुभ झालं असतं. कल्पना म्हणते की पण पूर्णाई, अर्जुन आणि सायलीचे हात एकमेकांवरती असताना ते गुढी कशी पडून देतील? आणि त्यांचे हात जर असे एकमेकांवरती असले तर ते कुठलेही अपशकुन थांबवू शकतात. त्यानंतर आता प्रेमाने अर्जुन हा गुढीची पूजा करतो. तर सायली ही गुढीला ताट ओवाळते आणि सर्वजण प्रेमाने गुढीकडे बघत असतात. त्यानंतर आता गुढीची पूजा करून सायली ही सर्वांना प्रसाद वाटते. तर लगेच अश्विन म्हणतो की सायली वहिनी, आजचा हा गुढीचा प्रसाद अस्मिताईला थोडासा जास्त दे बरं का, तेव्हा तिच्या मनातला कडवटपणा जरा नाहीसा होईल. तर सर्वजण हसू लागतात. तर आता अस्मिता तो प्रसाद खाऊ की नको असे तिला वाटत असतानाच पूर्णाई म्हणते अस्मिता, त्यातील कडुनिंबाचा पालासुद्धा खायचा असतो बरं का, ती शुभ असते दरवर्षीप्रमाणे. तर आता पूर्णाई म्हणते की अर्जुन, तो कडुनिंबाचा पाला फेकून द्यायचा नाही, गुपचूप खायचा बरं का. तर अर्जुन तो प्रसाद खातो. तर आता लगेचच पूर्णाई आणि सर्वजण अर्जुनकडे बघून अवाक झालेले असतात. अश्विन म्हणतो की अरे बापरे, वहिनीने आवडीने कडुलिंबाचा पाला दिला तर अर्जुनने तो प्रेमाने खाऊनही टाकला. पूर्णाई म्हणते बघ ना, कधी खात नाही तो. तर प्रेमाने अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात. तर प्रताप म्हणतो चला अर्जुन सुधारला. तर पूर्णाई हसू लागते. पूर्णाई म्हणते चला आता आपण जेवायला जाऊयात. तर अर्जुन म्हणतो थांबा, आपण माझे क्लायंट येतच असतील आता, नंतर आपण जेवायला बसू. तर लगेचच अर्जुन म्हणतो की माझ्या क्लायंटला मम्मा ब्लॅक कॉफी आवडते, तेव्हा तिच्यासाठी ब्लॅक कॉफी कर. तर कल्पना मान हलवते. तर प्रताप म्हणतो की अरे अर्जुन, कुठले क्लायंट आहे तुझे, आणि आजपर्यंत अशा कुठल्याच क्लायंटसाठी एवढी तयारी केलेली नाही आहेस तू. तेवढ्यात आता मॉडर्न ड्रेस घालून कारमधून उतरत, पर्स हातात भिंगवत, आता डोळ्यात गॉगल घालून एक मॉडर्न मुलगी ही सुभेदारांच्या घराकडे येऊ लागते.
तर हा क्लायंट स्पेशल आहे डॅड असे अर्जुन आता प्रतापला बोलतो. तर पूर्णाई म्हणते की अरे आहे पण कोणतरी असं. तेवढ्यात ती मुलगी आता गॉगल काढून समोर आलेली असते आणि लगेच गॉगल काढून ती मुलगी म्हणते की माझ्याशिवाय असणार तरी कोण. तर सर्वजण त्या मुलीकडे बघू लागतात. तर आता सायली सुद्धा अवाक होऊन त्या मुलीकडे बघू लागते. तर लगेचच अर्जुन त्या मुलीकडे बघत म्हणतो की मान्या आणि मी तुझीच वाट बघत होतो असे म्हणत अर्जुन आता त्या मुलीकडे धाव घेतो आणि प्रेमाने त्या मुलीला मिठी मारतो. त्यानंतर दोघेही एकमेकांना हाताने टाळ्या देतात. तर सायली अवाक होऊन त्यांच्याकडे बघतच राहते. तर लगेचच अर्जुन आता त्या मुलीला घेऊन पुढे येतो. तर लगेच ती मुलगी म्हणते कसे आहात तुम्ही सगळे. तर प्रताप म्हणतो की अगं कसे असणार आम्ही शॉकमध्ये होतो सर्वजण. ती मुलगी म्हणते का. तर पूर्णाई म्हणते की तू येणार आहे ना हे अर्जुनने आम्हाला सांगितलंच नाही. तर ती मुलगी अर्जुनकडे बघत खोटे खोटे अर्जुनला मारू लागते आणि म्हणते की हा अर्जुन पहिला आहे तसाच आहे. कल्पना म्हणते की अगं पण तू US वरून कधी आलीस. आणि अस्मिता म्हणते की आता तू पुन्हा नाही जाणार आणि इथेच थांबणार आहे ना. तर अर्जुन म्हणतो 1 मिनटं. अर्जुन म्हणतो की चला आतमध्ये सगळे. तर सगळे आता त्या मान्याला घेऊन आतमध्ये जातात. तर सायली म्हणते की मान्या कोण आहे ही मान्या. तर आता सायली विचार करू लागतात. पाठीमागून विमल म्हणते की सायलीच आई चला आतमध्ये. तर सायली म्हणते हो हो. तर आता इकडे त्या मुलीला म्हणजे मान्याला घेऊन सर्वजण गप्पा मारू लागतात. तर प्रताप म्हणतो की अगं तू अमेरिकेला गेली आणि आम्हाला विसरली. तर लगेच ती मुलगी म्हणते कम ऑन प्रताप अंकल मी तुम्हाला विसरणं शक्य आहे का. ती मुलगी म्हणते की मागे एकदा कल्पना मामीला मी कॉलसुद्धा केला होता. मला एक रेसिपी विचारायची होती. तर कल्पना म्हणते हो खरं आहे ते. त्यानंतर ती मुलगी पूर्णाईला मिठी मारते आणि म्हणते की आय मिस यू पूर्णाई. तुला माहिती आहे की तू मला पांघरायला जी गोधडी दिली होती ना अजून मी US मध्ये तीच पांघरते. तर अश्विन म्हणतो की मग तू कुठे जॉईंट झाली का. तर लगेचच ती मुलगी म्हणते की माझं इथे येण्याचं एक खास कारण आहे. तर लगेचच अर्जुन म्हणतो की माझी क्लायंट म्हणून. इकडे अर्जुन म्हणतो की हिच्या एका जागेवरती गुंडांनी कब्जा केला तेव्हा हिने ही केस माझ्याकडे सोपवली आणि म्हणून ती आली. तर लगेचच ती मुलगी म्हणते की एक्झॅक्टली म्हणजे मला आता लॉयर पाहिजे असेल तर मग मी याच्याकडे जाणार नाही तर कुणाकडे येणार. तर लगेचच आता ती मुलगी अर्जुनचा कान पिळू लागते आणि म्हणते की कल्पना आंटीला तू काय त्रास दिला हे कर ते कर म्हणून. तर अस्मिता म्हणते हो हो पिल त्याचा कान. तर आता सायलीचा मोठा जळफळाट होतो आणि तिच्याकडे बघत सायली विचार करते की घरातल्यांसाठी ही किती जवळची आहे. तर आता लगेचच ती मुलगी म्हणते की अस्मिताई बरं झालं तुम्हाला इथेच भेटली नाही तर मला तुला भेटायला तुझ्या सासरी यावं लागलं असतं. अर्जुन म्हणतो त्याची तू काही काळजी करू नको. तुला इथेच यावं लागलं असतं पुन्हा तू तिच्या सासरी जरी गेली असती तर. तर ती मुलगी म्हणते म्हणजे. तर अस्मिता म्हणते की अगं तू त्यांच्या नादी लागू नकोस. अस्मिता म्हणते की आता तू किती हिरोईन दिसतेस. तर अश्विन म्हणतो की म्हणजे काय अगं ती दादाच्या बॅचमधली हिरोईनच होती. तर ती मुलगी म्हणते की तुम्हा सगळ्यांना भेटून मला किती छान वाटलं. तुम्हाला माहिती आहे का मी इथे येईपर्यंत माझ्या फॅमिलीला मिस करत होते पण आत्ता नाही. तर अर्जुन म्हणतो तुझी फॅमिली म्हणजे फक्त मम्मा डॅड का अजून कोणीतरी स्पेशल. तर ती मुलगी म्हणते की म्हणजे तुला वाटतंय ना अर्जुन तसं नाही आहे म्हणजे मी अजून लग्न केलेलं नाही आहे. तर आता सायलीला मोठा धक्का बसतो. तर आता ती मुलगी अर्जुनला म्हणते की अर्जुन तुझं तर लाईफ एकदम बदलून गेली आणि तू तर शांत सेटलमेंट झालास असं वाटतं. तेवढ्यात आता सायली पुढे येते. तर लगेचच ती मुलगी आणि अर्जुन म्हणतात की आम्ही दोघं आलोच बरं का. तर अर्जुन सायलीला म्हणतो की आमच्यासाठी ब्लॅक कॉफी. तर सायली फक्त त्यांच्याकडे बघतच राहते. तर आता अर्जुन आणि ती मुलगी वर निघून जाताच प्रताप म्हणतो की त्या मुलीचा अर्जुनवरती तेवढाच जीव होता बरं का. तर अस्मिता म्हणते की पण आता ती मुलगी पहिल्यापेक्षा जास्तच फॅशनेबल दिसते आणि राहते सुद्धा. तर आता पूर्णाई म्हणते बरं चला आता आवरा आणि तयारीला लागा. तर सर्वजण एकमेकांच्या रूममध्ये निघून जातात. तर इकडे अर्जुन आणि ती मुलगी आता त्यांच्या रूममध्ये येऊन आता दोघेही गप्पा मारत बसलेले असतात. तर सायली त्यांच्याकडे बघते आणि सायलीचा मोठा जळफळाट होतो. सायली म्हणते की यरवी यांना तर दुधाची कॉफी लागते आणि आज काय म्हणे तर ब्लॅक कॉफी हवी आहे यांना. सायली म्हणते की आता जेवणाची वेळ झाली ना मग या मान्याला जेवणासाठी म्हणजे खाण्यासाठी वेगळं कशाला काय करायचं. सायली म्हणते की जे केलंय ना ते गुपचूप जेवायचं नाही या मान्यानी. तर आता सायली ही त्या मुलीसाठी आणि अर्जुनसाठी ब्लॅक कॉफी घेऊन येते. तर ते दोघे एकमेकात गप्पा मारण्यात एवढे दंग झालेले असतात तेव्हा पटकन आता सायली ती ब्लॅक कॉफी त्या मुलीच्या अंगावर सांडते. तर आता लगेचच ती मुलगी आता फ्रेश होऊन येते.
त्यानंतर आता अर्जुन हा त्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचे स्वप्न सायलीने बघितलेले असते आणि सायलीला मोठा धक्का बसतो. सायली विचार करते की या मुलीने जर अर्जुन सरांसोबत लग्न केलं तर मग काय. तर आता सायलीचा मोठा जळफळाट होत असतो. तर आता इकडे सायली त्याच वेळेस भानावर येते आणि म्हणते की आता आपल्याला काहीही करून या मुलीला हाकलवायच पाहिजे. तर आता सायली ही मोठ्या हुशारीने आता मान्याची कशी हकालपट्टी करते आणि अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली देऊन सायली कशी प्रेमाने अर्जुनला आपले बनवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.